नशिबाने मिळते। म्हणूनच मित्रा खरं सांगतो, तुझ्यासाठी आपण दुनियेला वाऱ्यावर सोडतो। तुझ्यासाठी आपण दुनियेला वाऱ्यावर सोडतो। परी, काय ग हे? काय प्रेमपत्र की काय? नाही नाही, ते मी एकदा वही न्यायला विसरले होते वर्गात, म्हणून मग पानावर नोट्स काढल्या। हो का? नाही, मला वाटलं आमच्या जावई बापूंची प्रेमपत्र आहेत की काय काय। बाबा, अगं गंमत ग थोडी। बरं परी, हे घे, द्या तिला। हे काय दागिने। दागिने? तुम्ही ऑलरेडी खरेदी सुरू पण केली? अगं नाही ग, आणि हे दागिने विकत आणलेले नाहीत बरं का, आपल्या देशमुख घराण्याचे दागिने आहेत हे। बघ बघ, तुला आवडतायत का? नाही बाबा, मला दागिने नकोय। नकोत म्हणजे? आता त्या गोडांब्यांच्याकडे सून म्हणून गेल्यावर देशमुखांची मुलगी शोभायला नको का तू? म्हणजे लग्न करून सुद्धा देशमुखांची मुलगी अशीच मी ओळख मिरवणार? मग नाही, त्या गोडांब्याच्या घरी सून म्हणून गेलीस तरी देशमुखी बाणा सोडायचा नाही बरं का? परी, अगं लग्न म्हणजे फक्त दोन जीवांचं मिलन एवढंच नाही काही, तर ते दोन घरांचं मिलन देखील असतं। आणि लग्न झाल्यानंतर सासरच्यांचं माहेरच्यांचं मानपान करणं हे त्या घरच्या सुनेचं काम असतं बरं का। आपल्या घरी तुझी आई सांभाळते ना, तसंच हे घर सांभाळणं मी निवडलेलं नाही, तर माझ्यावर आपसूक लादलं गेले। आणि लादलं गेले कारण आपल्यालाही मत असू शकतात हे कळावं एवढं माझं शिक्षणच झालेलं नाही। काय ग परी, कुठे हरवलीस? बाबा, मला खरंच हे दागिने नको। तुम्ही एक काम करा, दादाच्या बायकोला हे दागिने द्या। अगं पण हा, नाही तू म्हणतेस ते बरोबर आहे, म्हणजे कसं स्त्री धन म्हणून राजकुमारच्या बायकोला हे दागिने द्यायला पाहिजे। पण तुझी आजी ग जाताना मला म्हणाली होती, माझे समदे दागिने माझ्या नातीलाच द्यायचे बर का, ती जेव्हा या उंबऱ्याच्या बाहेर जाईल तेव्हा माझे आशीर्वाद म्हणून तिच्या अंगावर राहू दे। पण मला नकोय दागिने। खरं तर बाबा, मला हे लग्नच नकोय। काय? काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं। कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय, मी ठणठणीत आहे एकदम। तुला ठणठणीत चोपला पाहिजे। साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं। ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं। खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना। हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं। पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते। नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय का मी स्वप्नात आहे?
नीतू प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभ्या, हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके